वीर नायक विदर्भातील प्रत्येक बातम्या। सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी धामणगाव रेल्वे येथे भव्य निषेध मोर्चा। तहसीलदार यांच्या मार्फत शासनाला निवेदन सादर। धामणगाव रेल्वे पुणे येथे कायद्याचे शिक्षण घेत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूमुळे सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे। याच पार्श्वभूमीवर धामणगाव रेल्वे तालुक्यातील संविधानप्रेमी आंबेडकर जनतेने आज तारीख 19/12/2024 ला भव्य निषेध मोर्चाचे आयोजन केले होते। संविधानाची विटंबना प्रकरणी निघालेल्या मोर्चात संविधान रक्षणासाठी आंदोलनात सहभागी सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत संशयास्पद मृत्यू झाला। तसेच वच्छलाबाई मानवते यांना बेदम मारहाण केल्याचे पडसाद महाराष्ट्रासह संसदेतही उमटत आहे। सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूचे सत्य समोर यावे, तसेच जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी व संविधानाची विटंबना करणाऱ्या व देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, यांसारख्या विविध मागण्यांसाठी धामणगाव तालुक्यातील संविधानप्रेमी व आंबेडकर जनता मोठ्या संख्येने निषेध मोर्चात सहभागी झाली होती। निषेध मोर्चाच्या माध्यमातून तहसीलदार यांच्या मार्फत शासनाकडे मागणीचे निवेदन सादर करण्यात आले। सोमनाथ सूर्यवंशीचा व्यवस्थेने बळी घेतला असून कुंभीड ऑपरेशनाखाली नावाखाली आंबेडकरी जनतेला लक्ष देऊन बेदम मारहाण करण्यात आल्याचे लोकशाही व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असल्याचेही निवेदनात म्हटले आहे। परभणी आंदोलनातील पीडितांना न्याय मिळावा यासाठी नगर परिषद प्रांगणातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती मूर्त्याला माल्यार्पण करून श्री शरण पंचशील घेऊन निघालेल्या या निषेध मोर्चाचा समारोप भारतीय संविधानाची प्रस्तावना वाचून करण्यात आली। पीडितांच्या न्याय हक्कासाठी निघालेल्या या निषेध मोर्चामध्ये धामणगाव तालुक्यातील संविधानप्रेमी व आंबेडकरी जनता मोठ्या संख्येने उपस्थित झाली होती।